नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. पहा, आजचा व्हिडिओ संपूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे प्रश्न पडतात, तुम्हाला सेवा करताना जे नियम अटी या गोष्टींबद्दल अनेक प्रश्न अनेक कमेंट्स येतात, ती संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. स्वामी समर्थ पुण्यतिथी लवकरच जवळ येत आहे आणि या निमित्ताने जर का आपल्याला काही सेवा करायच्या असतील तर कुठलेही बंधन, कुठलेही नियम आणि कुठल्याही अटी यांचं भय किंवा भीती न ठेवता किंवा जास्तीचे नियम न पाळता, अटी न पाळता तुम्ही ही सेवा करू शकतात आणि तुम्हाला देखील तेवढंच त्याचं पुण्य प्राप्त होऊ शकतं. या सेवेने देखील तुमच्या सर्व मनोकामना, इच्छा पूर्ण होऊ शकतात. बरेच जण सेवा, अटी, नियम म्हणून सेवा करत नाही किंवा खूप नियम पाळतात किंवा खूप अटी पाळतात. बघा, आपण जी पण काही सेवा करतो ती आपल्यासाठी आपण करत असतो, आपल्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी करत असतो. त्यामुळे काही नियम पाळणं गरजेचं असतंच, परंतु अति नियम पाळून देखील आपल्याला आपण केलेल्या सेवेचं पुण्य प्राप्त होत नाही. आणि म्हणूनच आपल्याला आता 15 एप्रिलला बघा, 15 एप्रिल 2026 वार बुधवार या दिवशी आपल्या स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी आहे. आता पुण्यतिथीनिमित्त आपण काही सेवा करत असाल, काहींना चालू करायच्या असतील, तर आपण कुठले नियम पाळायचे? अगदी साधे सोपे नियम पाळा आणि ही संपूर्ण सेवा करा आणि संपूर्ण सेवेचं तुम्हाला पुण्य प्राप्त होणार आहे. बघा, आपल्याला कितीही अडचणी असू द्या, आपल्या जीवनात अनेक संकट असतात, अनेक अडचणी असतात, अनेक गोष्टी असतात. प्रत्येकाला त्या संकटातनं मार्ग काढत आपल्याला बाहेर पडायचं असतं. आता यासाठी आपल्याला काही आध्यात्मिक गोष्टी करणं गरजेचं असतं. आता आपल्या जीवनात जी संकट येतात, अडचणी येतात, ही संकट, ही अडचणी आपल्याला आपल्या कर्मानुसार येत असतात. आता ह्या जन्मीची कर्म, त्याचप्रमाणे मागच्या जन्माची कर्म, ती देखील आपल्याला भोगावी लागतात. त्या कर्माचे भोग देखील आपल्याला ह्याच जीवनात भोगायचे आहेत. आणि म्हणूनच जोपर्यंत आपले भोग भोगून होत नाही, कर्म संपत नाही, प्रारब्ध संपत नाही, तोपर्यंत आपल्याला आपण जे काही कार्य, जे काही काम करत आहात त्यात अडचणी येणार, आपल्याला संकट येणार. आणि यातून जर का मार्ग काढायचा असेल तर त्याचं एकच उत्तर, ते म्हणजे सेवा करणं. सेवा अगदी मनापासून करा. टायमिंग नसेल, तुमच्याकडे जो टायमिंग असेल त्या वेळेत करा, तुमच्या पद्धतीने करा, परंतु सेवा ही करायची आहे. आता अखंड नामस्मरण बघा, अखंड नामस्मरण करण्यात देखील खूप मोठी शक्ती आहे. मग हे अखंड नामस्मरण तुम्ही केव्हाही करू शकतात, कुठेही करू शकतात, चालता बोलता, काम करता करता देखील करू शकतात. बरेच जण स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करतात. 21, 11, 7 अशा पद्धतीने तुम्ही पारायण करतात. 108 पारायण करतात. बरेच जण भरपूर नियम पाळतात, भरपूर नियम ठेवून हे पारायण करतात. ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच नियम पाळायचे आहे. परंतु असे काही व्यक्ती असतात, अशा काही आपल्या भगिनी असतात की त्यांना नियम पाळायची इच्छा असते, परंतु घरातल्या अडचणीमुळे किंवा बाहेर कामाला जावं लागत असेल, त्यामुळे टाईम न देता येत नसल्यामुळे, सेवा करायची इच्छा असल्यामुळे ह्या नियमांना घाबरून ते सेवा करत नाही आणि त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची सेवा घडत नाही. म्हणूनच तुम्ही अगदी साधे सोपे नियम पाळा आणि तुम्ही त्या पद्धतीने ही सेवा करू शकतात. तुम्हाला देखील तेवढंच पुण्य प्राप्त होणार आहे. त्यामुळे आपले भोग कमी करायचे असतील, प्रारब्ध आपले कमी करायचे असतील, तर आपल्याला सेवा करणं गरजेचं आहे. आता बऱ्याच महिलांना लहान बाळ असतं. मग तुम्ही जर का संकल्पयुक्त सेवा करत असाल, एका बैठकीत आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो, एका बैठकीत आपण स्वामीचरित्र सारामृत हे पारायण करत असतो, परंतु एखाद्याला लहान बाळ असेल, ते जर का रडलं तर त्या लेडीजला उठावं लागतंच आणि बाळाला घ्यावं लागतंच. मग आपण जास्तीचे नियम न पाळता सोपे नियम पाळून देखील हे पारायण तुम्ही करू शकतात. आता स्वामी पुण्यतिथी या दिवशी आपल्या स्वामी समर्थ महाराज यांनी यांचं अवतार कार्य संपवलं होतं आणि म्हणूनच हा दिवस बघा, हा दिवस आपल्या सर्वांना आनंदाचा दिवस नाहीच आहे, परंतु आपण आपल्या स्वामींसाठी या दिवशी काहीतरी देणं लागतं, म्हणून आपण काही ना काही सेवा करायची आहेत. आता बरेच जण स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं जास्तीत जास्त पारायण करतात, गुरुचरित्राचं पारायण करतात, तारक मंत्राची अनुष्ठानं करतात, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा माळजप करतात. आता ज्यांना संकल्पयुक्त सेवा करायची असेल त्यांनी नक्कीच संकल्पयुक्त सेवा केली तरी चालणार आहे, परंतु
तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करताना तुम्ही संकल्प न करता जरी सेवा केली तरी चालणार आहे. बघा, तुम्ही तुमच्या यथाशक्तीने तुमच्याकडनं होतील तेवढी तुम्ही पारायण करायची आहे. 21च पारायण झाली पाहिजे, 11च पारायण करायचे आहे, 108च पारायण केली तरच आपल्याला पुण्य प्राप्त होणार आहे असं काही नाही. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला हवी तेवढी पारायण तुम्ही ही करू शकतात. आता बरेच जण म्हणतात आम्हाला 108 पारायण करायचे आहे, मग दिवसातनं आम्ही 2 पारायण करू का, दिवसातनं अगदी 3 पारायण करू का असं देखील म्हणतात. परंतु बघा, तुमच्यात जर का ताकद असेल, तुम्ही जर का करू शकत असाल तर तुम्ही दिवसातनं 3 देखील पारायण करू शकतात, अगदी 2 पारायण देखील तुम्ही करू शकतात. परंतु करायचं म्हणून करायचं, घाईघाई करायचं, पटापटा वाचायचं, आपलं लक्ष कुणीकडे, फक्त पारायण पूर्ण करायचं म्हणून करायचं, तर अशी सेवा करून आपल्याला या सेवेचं शून्य फळ प्राप्त होतं. आणि म्हणूनच ज्या ठिकाणी तुम्हाला दिवसातनं 2 पारायण करायची असेल त्या ठिकाणी तुम्ही 1च पारायण करा, परंतु ते पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आणि पूर्ण लक्ष देऊन पारायण तुम्हाला करायचं आहे. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथात प्रत्येक अध्यायाची वेगळी वेगळी फलश्रुती आहे आणि प्रत्येक अध्याय आपल्याला काही ना काही शिकवून जात असतो. त्यामुळे पारायण करताना, प्रत्येक अध्याय वाचताना, प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द आपल्याला समजून घेऊन वाचन करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही अगदी मनापासून, अंतःकरणापासून तुम्ही ह्या सेवा कराल ना, तेव्हा तुम्ही स्वामींपर्यंत नक्कीच पोचलेले असताल. तुमची सेवा स्वामी समर्थांपर्यंत नक्कीच पोचलेली असते. उगीच करायचं म्हणून, सकाळी पारायण करायचं म्हणून घाईघाई करा, चिडचिड करा, कामासाठी चिडचिड करा, संध्याकाळी पारायण करायचं म्हणून पुन्हा चिडचिड करा, पटापटा वाचन करा, असं न करता तुम्ही व्यवस्थित बसून, हळूपणे, व्यवस्थित समजून, एक जरी पारायण झालं तरी चालेल, तुम्ही ते व्यवस्थित करा. ज्यांना अजिबात एका बैठकीत पारायण करणं शक्य नाही त्यांनी सकाळी 7 अध्याय वाचा, दुपारी 7 वाचा, संध्याकाळी 7 वाचा, परंतु ती सेवा अगदी मनापासून करा. ज्यांना रोज 1 पारायण करणं शक्य नाही त्यांनी रोज 7 अध्याय वाचून 3 दिवसात 1 पारायण संपवलं तरी चालणार आहे. ज्यांना लहान बाळ असेल त्यांना पारायण करताना जर का बाळ रडलं तर तुम्ही स्वामींची क्षमा प्रार्थना मागून तुम्ही उठला तरी चालेल आणि पुन्हा तुम्हाला स्वामींना क्षमा प्रार्थना मागून तुम्हाला तुमचं पारायण कंप्लीट करायचं आहे. शेवटी बघा, लहान बाळ असेल, लहान मूल असेल, त्याला घेणं गरजेचं आहे. यासाठी जी काही सेवा कराल ना ती अगदी मनापासून करा. मग ती सेवा कशी तुम्ही करा, ती स्वामींपर्यंत नक्कीच पोचणार आहे. अगदी नियम पाळत बसला तुम्ही तर तुमची जी केलेली सेवा आहे ती स्वामींपर्यंत कधीच पोहोचणार नाही. त्याचप्रमाणे सेवा करताना तुम्ही संकल्प सोडला असेल तर तुम्हाला कडकडीत मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. त्याचप्रमाणे ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल, किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ते करू शकतात. संतान प्राप्तीसाठी सेवा करत असाल तर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल. त्याचप्रमाणे तुम्ही सेवा करताना 1 पारायण तुम्ही स्वामी चरित्र सारामृत केलं तरी चालेल. तुम्हाला नाही ना 11 माळी जप करणं शक्य, किमान 1 माळ तुम्ही जप करू शकतात, 1 वेळा तारक मंत्र तुम्ही म्हणू शकतात. मग एवढ्या जरी सेवा तुम्ही केल्या ना त्या अगदी मनापासून करा. स्वामींना अगदी मनापासून तुम्ही आवाज द्या, तुमची इच्छा सांगा, तुमच्या अडचणी सांगा, नक्कीच त्यातून तुम्हाला मार्ग निघणार आहे. जोपर्यंत तुमचे प्रारब्ध कर्माचे भोग संपत नाही तोपर्यंत तुम्ही केलेल्या सेवेचं फळ तुम्हाला मिळत नाही. परंतु ज्यावेळेस तुमचे कर्म भोगून होतात त्यावेळेस जेवढ्या तुम्ही सेवा केलेल्या असतील त्या संपूर्ण सेवेचं फळ स्वामी महाराज आपल्याला नक्कीच देतात. आपले अडथळे, आपल्या अडचणी नक्कीच दूर करतात. त्यामुळे विश्वास ठेवून तुम्ही ह्या सेवा करायच्या आहे. त्याचप्रमाणे बघा, ज्यांना सकाळी पारायण करणं शक्य असेल त्यांनी सकाळी करा, ज्यांना संध्याकाळी करणं शक्य असेल त्यांनी संध्याकाळी करा. म्हणजे असं काही नाही, तुम्ही अगदी सकाळपासून रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही पारायण करू शकतात. फक्त पारायण करताना कोणाशी गप्पा मारत करू नका, काही गडबडीत करू नका, वाचायचं म्हणून वाचन करू नका. तर या पद्धतीने न करता तुम्ही पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने कुठलीही गोष्ट केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. त्याचप्रमाणे पारायण करत असताना पूजेची मांडणी केलीच पाहिजे का? तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पूजेची मांडणी करू शकतात. पूजेची मांडणी न करता देखील आपण हे पारायण, ही सेवा करू शकतो. बघा, आपण ही सेवा करत आहोत, मग पूजेची मांडणी केलीच पाहिजे, पूजेपुढे नारळ ठेवलाच पाहिजे असं काही नाही. आपल्याला ज्या गोष्टी करणं शक्य असेल, आपल्याला ज्या गोष्टी आवडत असेल, आपण त्या अगदी मनापासून करू शकतात. बघा, या काळात तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर रोज पाण्याने, पंचामृताने अभिषेक घालू शकतात. ही देखील सर्वात मोठी सेवा आहे. रोज 2 टायमाला तुम्ही स्वामींची आरती करू शकतात.
म्हणजे तुमच्याकडनं होईल तेवढी तुम्ही सेवा करू शकता. जास्तीत जास्त तुम्ही स्वामी समर्थ महाराज यांच्या मंत्राचं नामस्मरण करू शकतात. नामस्मरणात देखील खूप मोठी ताकद आहे. जेवढं तुम्ही नाम जपताल ना तेवढे स्वामी समर्थ महाराज तुम्हाला तारत जातील. बघा, या व्यतिरिक्त काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकतात. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. स्वामी समर्थ महाराज आपल्या सर्वांच्या पाठीशी अखंड असे सदैव उभे राहोत हीच स्वामींचरणी प्रार्थना. धन्यवाद.